आणि रत्नागिरीनंतर बातमी आहे नंदुरबार मधली। नंदुरबार झेडपीवर कुणाचा झेंडा फडकणार हा प्रश्न नंदुरबारकरांना पडलाय, कारण परिस्थिती तशी आहे। लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचं पारडं जड होतं, काँग्रेसने तिथं बाजी मारली होती। मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपनं या जिल्ह्यावर पुन्हा आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं। त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत काय होणार असा प्रश्न पडलेला आहे। खरं तर भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस असली तरी सुद्धा मित्रपक्षांच्या मदतीशिवाय या दोन्ही पक्षांना सत्तेचा सोपान गाठणं अशक्य आहे। त्यातच भाजप आणि शिंदे गटाची आपापसात कुरबूर वाढलेली आहे। येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि भाजप आपापसातली हे जे हेवेदावे आहेत ते कमी करून किंवा ते नष्ट करून पुन्हा एकदा एकत्र येणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल, की या भांडणाचा फायदा उचलून काँग्रेस पुन्हा एकदा जिल्हा परिषद सर करणार। पाहूयात या रिपोर्टमध्ये। नंदुरबार जिल्हा परिषदेवर कुणाचा झेंडा फडकणार? महायुतीत जुनं भांडण विसरून एकत्र येणार? जर झाली तर सन्मानाने युती जिल्हा परिषदेमध्ये निश्चित होईल, नाही तर मग जो बरोबर येईल त्याला बरोबर घेऊन, जो नाही आला त्याच्याशिवाय निवडणूक लढायची शिवसेनेची तयारी आहे। युतीच्या संदर्भामध्ये चर्चा होणं बाकी आहे। ती चर्चा झाली तर त्या ठिकाणी चर्चेमध्ये वरिष्ठ निर्णय घेतील आणि चर्चा नाही झाली तर आमची स्वतंत्र निवडणूक लढण्याची तयारी। की महायुतीच्या अंतर्गत वादाचा महाविकास आघाडीला फायदा होणार? नंदुरबार जिल्हा परिषदेची निवडणूक यंदा फारच रंगतदार ठरणार आहे। महायुतीतली अंतर्गत धुसफूस, शिंदे गट आणि भाजप नेत्यांमधली चढाओढ आणि या दोघांच्या वादात संधीच्या शोधात असलेला अजित पवार गट, या सर्व राजकीय स्थितीमुळे नंदुरबारच्या जिल्हा परिषद निवडणुकीची चुरस वाढली आहे। नंदुरबार जिल्हा परिषदेत एकूण 56 गट आहेत। यापैकी भगदरी, पिंपळखुटा, मोरखी, मोरंबा, सावऱ्या दिदर, तेलखेडी, कात्री, मांडवी बुद्रुक, प्रतापपूर, बोरद, म्हसावद, सुलतानपूर, पातोंडा, नांदखै, धानोरा, नवागाव, भरडू, खांडबारा, मोगराणी, चिंचपाडा, कोळदा आणि गडद असे 22 गट अनुसूचित जमातीतील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले। तर गमन, डाब, देवमोगरा, खापर, वाण्याविहीर, त्रिशूल, असली, घाटली, धवळी विहीर, आमलाड, नर्मदानगर, कंसाई, खेळदिगर, मंदाणे, चांदसैली, कुढावत आणि पाडळदे, तसंच कोटली खुर्द, वाघाळे, श्रावणी, हळदाणी आणि नागझरी असे 22 गट अनुसूचित जमातीतील पुरुषांसाठी राखीव आहेत। लोणखेडा, प्रकाशा, कोळदे, खोंडामळी, रनाळा, मांडळ हे 6 गट मागासवर्गीय महिलांसाठी राखीव आहेत। तर अक्कलकुवा, सारंगखेडा, कहाटूद, वडाळी, कोपरली असे 5 गट मागासवर्गीय पुरुषांसाठी राखीव आहेत। याशिवाय नंदुरबार जिल्ह्यात मोहिदा गट अनुसूचित जाती पुरुषांसाठी राखीव ठेवण्यात आलाय। लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील राजकीय गणित बदललंय। 2 टर्म पासून खासदार असलेल्या डॉक्टर हिना गावित यांचा या निवडणुकीत पराभव झाला आणि काँग्रेसचे ॲडव्होकेट गोवाल पाडवी हे खासदार झाले। यानंतर जिल्ह्यातील अंतर्गत राजकारणात मोठे फेरबदल पाहायला मिळाले। हेच बदल जिल्हा परिषदेतही पाहायला मिळतील असा अंदाज वर्तवला जातोय। 2020 मध्ये नंदुरबार जिल्हा परिषदेची निवडणूक झाली। या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळाली। यावेळी काँग्रेसनं सर्वाधिक 24, भाजप 20, शिवसेना 8 आणि राष्ट्रवादीचे 4 सदस्य होते। शिवसेनेच्या 8 सदस्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्यामुळे काँग्रेसच्या सीमा वळवी या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या आणि शिवसेनेचे राम रघुवंशी यांना उपाध्यक्षपद मिळालं। 2.5 वर्षांच्या कार्यकाळानंतर जिल्हा परिषदेत राजकीय भूकंप घडला। या काळात राज्यात राजकीय अस्थिरतेचं वारं होतं। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गोटात पडद्याआड बऱ्याच हालचाली घडत होत्या। राज्यातील सत्तांतराचे पडसाद जिल्हा परिषद पातळीवरही उमटत होते। अखेर नंदुरबार जिल्हा परिषदेतही बंडखोरीची लाट पोहोचली। सुरुवातीच्या 2.5 वर्षाच्या काळात शिवसेना आणि काँग्रेसची युती झाल्यानं सत्ता काँग्रेसकडे होती। आता 2.5 वर्षानंतर कालावधी संपल्यानं अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड झाली। यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सदस्य हे भाजपसोबत होते। मात्र काँग्रेसच्या 4 सदस्यांनाही भाजपनं गळाला लावलं। काँग्रेसचे सुहास नाईक यांनी बंडखोरी करून भाजपला पाठिंबा दिला। त्यांच्यासोबत इतर 4 काँग्रेस सदस्यही फुटले। राष्ट्रवादी आणि सेनेच्या 2 सदस्यांच्या पाठिंब्यानं बहुमत भाजपकडे झुकलं। तत्कालीन आदिवासी मंत्री विजयकुमार गावित यांची कन्या सुप्रिया गावित जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर विराजमान झाल्या।
आणि काँग्रेसचे बंडखोर सदस्य सुहास नाईक यांना जिल्हा परिषदेचं उपाध्यक्षपद मिळालं। लोकसभा निवडणुकीत ज्या काँग्रेसनं आपली ताकद दाखवली होती त्याच काँग्रेसला विधानसभा निवडणुकीपर्यंत आपलं वर्चस्व राखता आलं नाही। परिणामी जिल्हा परिषद निवडणुकीतही काँग्रेसची पिछेहाट झाली। नंदुरबार जिल्हा परिषदेत यंदा अटीतटीची लढत पाहायला मिळेल, पण महायुतीतील पक्ष एकत्र लढणार की नाही याबाबत एकमत झालेलं नाही। जिल्हा परिषदेच्या संदर्भामध्ये महायुतीच्या माध्यमातून जिल्हा परिषदची निवडणूक लढायचा आमचा प्रयत्न राहील। आम्ही भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करण्याचा प्रयत्न करतो आहोत। जर झाली तर सन्मानाने युती जिल्हा परिषदेमध्ये निश्चित होईल, नाही तर मग जो बरोबर येईल त्याला बरोबर घेऊन, जो नाही आला त्याच्याशिवाय निवडणूक लढायची शिवसेनेची तयारी आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचं मत जाणून घेणं, उमेदवारीच्या विषयी त्यांचं मतांतर जाणून घेणं, यासाठी आजची बैठक बोलवली होती। मला अपेक्षेपेक्षा अधिक जास्त प्रतिसाद त्या ठिकाणी जाणवला आणि प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये जवळपास 2 ते 3 उमेदवार या ठिकाणी इच्छुक दिसले। नगरपालिकेमध्ये, शहादा नगरपालिकेमध्ये काही लोकांची शहर अध्यक्षांशी मी बोललो आता, त्यांनी पण बऱ्याच लोकांची नावं मला दिलेली आहेत। अशा प्रकारे शहादा नगर परिषद आणि नगरपालिका आणि जिल्हा परिषद नंदुरबार ही स्वबळावर लढण्याची ताकद आमची या ठिकाणी आहे, अशा प्रकारचा या ठिकाणी आमचा सर्वे आहे। परंतु अद्याप राज्य पातळीवर युतीच्या संदर्भामध्ये चर्चा होणं बाकी आहे। ती चर्चा झाली तर त्या ठिकाणी चर्चेमध्ये वरिष्ठ निर्णय घेतील आणि चर्चा नाही झाली तर आमची स्वतंत्र निवडणूक लढण्याची तयारी। महायुतीमधून आपण निवडणूक लढवावी, जिल्ह्याभरातून निवडणूक लढवावी असं त्या ठिकाणी अपेक्षित आहे। त्याप्रमाणे आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत। मात्र तालुक्यांमध्ये परिस्थिती वेगळी असल्यामुळं आम्ही पूर्ण 100% महायुतीतून लढण्याचा प्रयत्न करू। मात्र काही अपवादात्मक स्थितीमध्ये काही तालुक्यांमध्ये अशा प्रकारे युती होऊ शकणार नाही असं मला वाटतं। माझं सर्व नेत्यांशी बोलणं, महायुतीतल्या नेत्यांशी बोलणं सुरू आहे। त्यांचा सकारात्मक प्रतिसाद देखील आहे। त्या अनुषंगानं येत्या काळात महायुतीच्या माध्यमातून कशा प्रकारे निवडणूक लढता येईल याची आम्ही शहानिशा प्राथमिक चर्चा सुरू आहे। जिल्ह्याच्या राजकारणाचा मागचा अनुभव पाहता नेमका अंदाज लावता येणं कठीण आहे। विधानसभा निवडणुकीत अक्कलकुवा मतदारसंघ फार चर्चेत राहिला। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हिना गावित यांनी बंडखोरी केली होती। शिंदे गटाकडून आमशा पाडवी निवडणुकीच्या रिंगणात होते, तर काँग्रेसकडून केसी पाडवींना संधी देण्यात आली। ऐनवेळी हिना गावित यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्यामुळे तिरंगी लढत झाली। या लढतीत आमशा पाडवींचा 3000 मतांनी विजय झाला। मात्र भाजपकडून विश्वासघात झाल्याची सल शिंदे गटाच्या मनात राहिली। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार गोवाल पाडवी, शिंदे गट आणि अजित पवार गटानं छुपी मदत केल्याची चर्चा होती। त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत हिना गावित महायुतीसोबत राहणार की वेगळी वाट धरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। हे प्रत्येक जण, प्रत्येक नेते आपापल्या परीने बैठका घेत आहेत आणि प्रत्येकाच्या बोलण्यातून एक जाणवतंय की प्रत्येक जण स्वबळावर लढवण्याची भाष्य करतात। त्यांच्या विरोधात उभाटा गट असेल, काँग्रेस गट आहे, ते मात्र त्यांचं अजून जो कल आहे कुठे आहे ते कळलेलं नाही। राज्यात जरी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीची युती असली तरी नंदुरबार जिल्ह्याची परिस्थिती त्याहून वेगळी असेल। त्यात भाजपाचे 2 गट आहेत। एक गट शिंदे गटाला मानणार आहे आणि दुसरा एक गट आहे की शिंदे गट भाजपच्या एका गटाला न मानणार आहे। अशा परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदमध्ये खिचडी सरकार असेल। नंदुरबार जिल्हा परिषदेवर एकहाती झेंडा फडकवणं कोणत्याच पक्षासाठी शक्य नाही आहे। इथं वाटाघाटी करूनच सत्तेचा मार्ग सुलभ होऊ शकतो। जिल्ह्यात काँग्रेस आणि भाजप तुल्यबळ आहेत, मात्र दोन्ही पक्षांना मित्र पक्षांच्या मदतीशिवाय सत्ता मिळवणं कठीण आहे। त्यामुळे आगामी काळात जिल्हा परिषदेच्या रणांगणात काय घडामोडी घडतायत याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। प्रशांत जव्हेरी, NDTV मराठी, नंदुरबार।